यानंतर राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। मंत्रालयात एका व्यक्तीने थेट 7व्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारल्या। पोलिसांनी वेळीच धाव घेत उडी मारणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। विजय साष्टे असं उडी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। ते पुण्यातील रहिवासी आहे। जमिनीची फसवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचललं, ही माहिती पोलिसांनी दिली आहे। गुंड गजा मारणे याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी मारण्याची कोठडीमध्ये रवानगी झाली आहे। मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला देखील गुंड गजा मारण्याच्या टोळीतील काही लोकांकडून मारहाण झाली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या लॉकरची क्षमता आणि बॅलन्स शीट्समध्ये मोठी तफावत आहे। बँकेच्या लॉकरची क्षमता 10 कोटींची असताना बॅलन्स शीटमध्ये 112 कोटींहून अधिकची रोकड दाखवण्यात आलेली आहे। बँकेवर निर्बंध टाकण्यापूर्वी आरबीआयने बँकेचे लॉकर तपासले। 122.28 कोटी रुपये लंपास झाल्याचं समोर आलं। राज्य शासनाने ॲग्रिगेटर पॉलिसी लागू केली। पुणे आरटीओकडून ओला उबेरला देण्यात आलेला स्टे आता उठवला। त्यामुळे चारचाकीद्वारे प्रवासी सेवा पुरवणाऱ्या ॲग्रिगेटर वाहनांना मुंबईनंतर पुण्यात हिरवा कंदील मिळाला आहे। विरार ते जलसार अशा बहुचर्चित रोरो सेवेचा आता शुभारंभ लवकरच होणार आहे आणि असं असल्यानं सागरी मंडळानं हे जाहीर केलं। रोरो सेवा सुरू होण्यासाठीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर या सेवेचा शुभारंभ केला जाईल। ही सेवा विरार ते पालघर आणि पालघर ते विरार असा प्रवास करणाऱ्यांसाठी वेळ वाचवणारी ठरणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ झाली आहे। याबाबत आता राज्य सरकारने परिपत्रक काढलं। विशेष म्हणजे जुलै 2024 पासून ते लागू करण्यात येणार आहे। जुलै 2024 पासून ते जानेवारी 2025 पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता हा एरियसच्या रूपामध्ये दिला जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे। मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागेल। पालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्यात आलं। या करामुळे मुंबई पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। कामासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कंपनीकडे लाच मागितल्याचा आरोप सिस्टा या कंपनीच्या फ्रान्सच्या कंपनीने केलेला आहे। काम करताना कंपनीला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय असं या कंपनीचं म्हणणं आहे। पुणे पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून कारवाई केलेली आहे। नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून 13 लाखांचा दंड वसूल केलाय। नाकाबंदीमध्ये 4,000 वाहनांची तपासणी करण्यात आलेली आहे, तर 371 वाहनं जप्त सुद्धा करण्यात आलेली आहे। नीलम गोरे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम गोरेंच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला। उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली की पदं मिळतात आणि याच लाचारीतून गोरेंनी केलेलं विधान हे आहे असा पलटवार जयश्री शेळके यांनी केलाय। मराठा आरक्षण मिळत नसल्यानं 21 दिवसांचं आमरण उपोषण आणि 40 दिवसांचं साखळी उपोषण करणारे गुलाब मराठे हे आता आक्रमक झालेले आहेत। त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। यावेळेस पोलिसांनी पेट्रोलची बाटली हिसकावली, त्यामुळे अनर्थ टळला। शिर्डी बस स्थानकामध्ये एक महिला आपल्या लहान मुलीला साखळदंडाने बांधून भंगार गोळा करण्यासाठी जात असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आलेला। ही भंगार गोळा करणारी महिला उच्च शिक्षित आहे। संतोषी ढाकणे असं या महिलेचं नाव आहे। ती MSW शिक्षण पूर्ण झालेली आहे। मात्र पुण्यातील नोकरी केल्यानं संतोषीला बेरोजगारीचा सामना करावा लागतोय। अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध केला जातोय। महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पण मस्तू नृत्य सादर करणार आहे। मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलाय। हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात आहे। चेंगराचेंगरीचा देखील धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे। विरोधानंतरही त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माईचा कार्यक्रम होणार। देवस्थानाच्या विश्वस्तांनी प्राजक्ताचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलंय। त्यांनी या कार्यक्रमासाठी पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची माहिती दिली आहे। अभिनेत्री प्रीती झिंटानं आता काँग्रेसवरती संताप व्यक्त केलेला आहे। न्यू इंडिया बँक घोटाळ्यावरून केरळ काँग्रेसने प्रीती झिंटावरती गंभीर आरोप केले। भाजपला मदत केल्याबद्दल बँकेने 18 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं असा आरोप काँग्रेसचा आहे। कोणीही माझ्यासाठी काही किंवा कोणतंही कर्ज माफ केलेलं नाही, हे स्पष्टीकरण प्रीतीने दिलं आहे।